रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सगळ्यांना माहितीच असेल की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा थिएटरला रिलीज झाला आहे 18 तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. तर त्यासाठी मी हा ब्लॉग तयार केलेला आहे. खरं तर म्हणजे शूटिंग करत असताना ब्लॉगिंग मी करत होतो, पण मी ठरवलं होतं की फार काही ब्लॉगिंगचं फुटेज घ्यायचं नाही. पण तिथे जे काही मला शूट करता आलं, ज्या परिस्थितीत शूट करता आलं, त्या परिस्थितीतनं जे काही मला फुटेज मिळालं त्यातनं हा ब्लॉग मी शूट करायचं ठरवलं, म्हणजे एडिट करायचं ठरवलं आणि तुमच्यासमोर आणायचं ठरवलं आहे. तर हा ब्लॉगसुद्धा गोड मानून घ्या आणि आमचा सिनेमासुद्धा गोड मानून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन लगेच बघा. आपला सिनेमा आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. आपला मराठी सिनेमा आहे आणि आपल्या संतांचा सिनेमा आहे, आपल्या मराठी परंपरेचा, मराठी संस्कृतीचा हा सिनेमा आहे. त्यामुळे आवर्जून थिएटरला जा आणि नक्की बघा. तर संत निवृत्तीनाथ इतकी मोठी भूमिका माझ्या पदरी पडली, ही विठ्ठलाचीच कृपा. म्हणजे माझ्या घरात विठ्ठल मूर्ती आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ही पाहिलेलीच आहे. तशीच आमच्या सेटवर विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती होती आणि आम्ही तिथेच आमचं घर दाखवलं होतं तिथे, जिथे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई आणि सोपान काका असे आम्ही चौघं भावंड तिथे शूटिंग चालू असो किंवा नसो आम्ही तिथे बसायचो. खरं तर हा ब्लॉग भिंतीचा प्रसंग कसा शूट झाला याचा आहे. म्हणजे तुम्हाला थिएटरला हा एक्सपिरियन्स अगदी कमालीचा अनुभवता येईल आणि अतिशय दैवी वाटेल. आणि मी तुम्हाला सांगतो की मी 2दा सिनेमा पाहिला. पहिल्यांदा जेव्हा सिनेमा पाहिला तेव्हा माझं असं झालं की स्वतः काम करत असल्यामुळे त्या गोष्टी कुठे आपण चुकलो आहे का या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जातो. पण दुसऱ्यांदा जेव्हा मी पाहिला तेव्हा एक प्रेक्षक म्हणून बघत असताना माझं या 4 भावंडांविषयीचं इतकं कनेक्शन लहानपणीचं मला आठवायला लागलं आणि माझं असं झालं की आईबरोबरच मी नशिबानं पाहिला. माझं असं झालं की किती यातना आणि किती त्रास सहन करायला लागला. म्हणजे आमचा हा जेव्हा सिनेमा शूटिंग हा प्रसंग सुरू होता जो तुम्ही आता बघताय ब्लॉगिंगमध्ये, तेव्हा एवढी मोठी बॅकस्टेजला काम करणारी टीम आहे जी ही भिंत खेचते. आम्ही अगदी गरमीत चटके बसत होते असं शूट करत होतो. खूप धूळ उडत होती. तेव्हा होणाऱ्या थोड्याशा यातनासुद्धा किंवा याच्या आधी आपल्याला आयुष्यात ज्या काही यातना येतात त्या आपल्याला मोठ्या वाटतात, पण हा सिनेमा बघताना मला असं जाणवलं की किती सहन केलं आणि एवढं सहन करूनसुद्धा या भावंडांनी जगाविषयी देवाकडनं इतकं चांगलं मागितलं आहे, सगळ्यांना सुखी कर असं सांगितलं आहे. ही शक्ती, ही पॉवर ही एका योगामध्ये असते, म्हणजे योगाच्या रूपातनंच येते. आणि ते पेशन्स आपल्या थोडेसे तरी विठ्ठल कृपेने, माऊलींच्या कृपेने येऊ आणि ते स्थैर्य मिळो हेच मी आता मागेन. आणि मी तुम्हाला सांगेन की माझं निवृत्तीनाथ म्हणून कास्टिंग होणं याचं क्रेडिट मी पूर्णतः दिग्पाल दादाला देतो. त्याला मी या भूमिकेत दिसणं हे खरंच अवघड होतं. म्हणजे माझ्यासाठी स्वतःलाच अवघड वाटत होतं की किती कठीण आहे, कारण मी अशा रोलमध्ये कधीच दिसलो नाही आहे, ना स्वतःला कधी पाहिलं आहे. पण आज सिनेमा बघताना मला खूप भारी वाटतं आहे की माझं खूप नशीब किंवा माझ्या आईवडिलांची पुण्य आहे किंवा मला मिळालेले लोकांचे आशीर्वाद किंवा माझ्या आजूबाजूला जे काही लोक माझ्याबद्दल चांगलं चिंतात त्यांची ही पुण्य आहे. आणि त्यातनं मिळालेला हा अतिशय माझ्या करिअर ग्राफमधला आणि आयुष्यातला महत्त्वाचा रोल, माझी भूमिका. आणि ती आज थिएटरला बघताना मला खरंच आनंद होतो. मला तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करायची की ह्या ब्लॉगमधले ही मेहनत तुम्ही बघाच, पण ज्यांनी कोणी प्लीज पाहिला नसेल त्यांनी थिएटरला जाऊन हा सिनेमा नक्की बघा. आणि ही भिंत कशी चालली, ज्ञानेश्वरांचे बाकीच्या गोष्टी, आपण लहानपणी रेड्यामुखी वेद कसे वदवले गेले याचे जे दृश्य आहेत ते तुम्हाला सिनेमामध्ये पाहणं अत्यंत मस्त आहे आणि तेही थिएटरला. अशा सीनसाठी इतकी मेहनत घ्यावी लागते सगळ्यांनाच. तुम्ही बघू शकता केवढा मोठा क्रू होता आणि केवढं ऊन होतं. आणि त्या उन्हात ते ऊन विसरून, ती धूळ विसरून आम्ही सगळेच एकत्र होऊन
तो सीन कसा चांगला शूट करता येईल ह्याचाच विचार करत होतो आणि त्यासाठीच कष्ट घेत होतो. तुम्ही बघू शकता की केवढी मोठी क्रेन आहे. आता ही जी काही दिसते ती चांगदेवांची एंट्री आहे, जी तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल. त्याचं असं मध्येच मी फुटेज ठेवलं. स्वतः दिग्पाल दादासुद्धा क्रेन ओढतोय आणि या सगळ्या गोष्टी, ही सगळी मेहनत मला आता चित्रपटात बघताना दिसते, जे आम्ही चौघांनी कधी व्हिज्युअलाइज केलं नव्हतं. ऑफकोर्स आमचा डायरेक्टरवर तितकाच विश्वास होता, कारण त्याला हा सिनेमा दिसत होता आणि त्याला दिसलेला सिनेमा आज थिएटरमध्ये दिसतो आणि तो अतिशय दैवी अनुभव देणारा सिनेमा झालेला आहे, हे मी अगदी खात्रीनिशी सांगू शकतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा व्लॉग तर बघाच, माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर करा, पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही थिएटरला जाऊन माझ्यासाठी, आपल्या परंपरेसाठी, मुलांना घेऊन किंवा तुम्ही मुलं असाल तर आपल्या आईवडिलांसोबत, माझ्यासारखं जसं मी आईबरोबर पुन्हा एकदा पाहिला तसं फॅमिलीसह किंवा आपली गर्लफ्रेंड, आपली मैत्रीण, जे कोणी असेल, आपली बायको, त्यांच्यासह हा सिनेमा नक्की बघा थिएटरला. तर अशा प्रकारे भिंत चालवण्याचा हा सीन शूट झाला आणि मुक्ताईची समाधी जी आकाशात गेली, तर आकाशात निघून गेली, तिथे निवृत्तीनाथ छान त्यांचं संभाषण दाखवलं दृश्य आहे ते सिनेमात, ते तुम्ही नक्की बघा. त्याचं मेकिंग कसं शूट झालं, त्यातलं थोडंसं मेकिंग मी या ब्लॉगमध्ये टाकलं. त्यासाठीची मेहनत तुम्ही बघू शकता आणि याचा VFX ह्या गोष्टी अशा प्रकारे शूट झाल्या, पण त्या दिसल्या कशा यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा थिएटरमध्ये जावं लागेल. मी सारखं तेच म्हणतो आहे. आता जे तुम्हाला दिसते ते आहे धर्मसभा. अत्यंत ग्रँजर दिसलेली आहे धर्मसभा. आणि हे एक दैवी सुख आम्हाला सेटवर नेहमीच मिळायचं. अवधूत दादा इतका सुंदर गातो आणि त्याला गाताना मला सतत ऐकावंसं वाटतं. आजही तेव्हाही वाटत होतं आणि त्याचं गायन, त्याचं संगीत तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळेल. म्हणजे हे तर म्हणजे सोने पे सुहागा असं आमच्यासाठी होतं. तर अशा प्रकारे हा छोटासा ब्लॉग मी तयार करण्याचा, जे काही माझ्याकडे ब्लॉग म्हणून मी हे शूट केलंच नव्हतं कंटेंट घेण्यासाठी, जे काही शूट करता आलं, जे काही फोटो मिळाले ते एकत्रित करून मी तुमच्यासमोर हे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हा 4 भावंडांचं, आमच्या टीमचं, आमच्या सगळ्यांकडूनच तुम्हाला एकच आव्हान आहे की आत्ता जवळच्या चित्रपटगृहात जाऊन, आपला सिनेमा आहे, आपल्या संतांचा आहे, आपल्या परंपरेचा, आपल्या संस्कृतीचा आहे, आपल्या मराठीचा आहे, तर हा अतिशय महत्त्वाचा सिनेमा कृपया तुम्ही थिएटरला मिस करू नका. थिएटरला जाऊन बघा, ही आम्हा सगळ्यांकडनं तुम्हाला कळकळीची विनंती आहे. बस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा ब्लॉगसुद्धा सगळ्यांना फॉरवर्ड करा, जेणेकरून आमचा निरोप सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि पुन्हा एकदा रामकृष्ण हरी.
दे रे दे ना आ रे